नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, हा जो ब्लाऊज पीस मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे, तर याचा पेपर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तोच ब्लाऊज पीस आज आपण इथे शिवणार आहे. तर बघा, शोल्डरचं माप जे आहे, तर बघा, मुंडा इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे. छातीचं माप 8.5 इंचाचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. खालच्या साईडला सुद्धा कमरेचं माप 8.5 इंच घेतलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर बघा, गळा रुंदी इथे 2.5 इंचाची आहे आणि 2.25 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून आपली जी शिलाई मार्जिनची टीप जी आहे ती आपल्याला 2.25 इंचावरून येणार आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला बघा 11.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. तर 11 इंच ही गळ्याची उंची आहे आपली, त्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिनचा. तर या पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने इथे चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि इथे आता गोल गळ्याचा आकार आपल्याला तयार करायचा आहे. बघा, या पद्धतीने इथे मी डीप नेक गोल गळा घेतलेला आहे. जवळजवळ 11.5 इंचावरती आपण याची मार्किंग केलेली आहे गळ्याच्या उंचीची. तर बघा, हे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला गळ्याचं मार्किंग जे आहे ते उमटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण जी टिप मारणार आहे ती बरोबर या खडूच्या मार्किंग वरून येईल. बघा, या पद्धतीने. तर बऱ्याचदा काय होतं, तर गळा तिरका जातो किंवा ब्लाऊज पिसाला जोडता की नाही एकसारखा जोडला जात नाही, चुन्या पडतात, कुठं गळा तिरका जातो. तर अशा पद्धतीने जाऊ नये यासाठी मी हे मधलं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते आत्ताच कट करणार नाही, तर टिप मारल्यानंतर कट करणार आहे. त्याचबरोबर बघा, शोल्डर सुद्धा आपलं पांगल्यावानी होतं, त्यासाठी इथे मी हे मधलं कापड जे आहे ते कट केलेलं नाही. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांनी बघा अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर यासाठी मी इथे दाखवलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांनी हे मधलं जे कापड आहे ते कट न करता सुद्धा आधी गळ्याला च्या कडेने टिप मारून घेतली आणि नंतर गळा मधला कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा, कमरेच्या साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे. आपलं जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढं धरत इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून टिप मारून घेतलेली आहे. हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, कुठेही एक्स्ट्राचं कापड ठेवायचं नाही, या पद्धतीने कट करून घ्यायचं. याच्यानंतर बघा, आपण मध्य भागापासून गळ्याला टिप मारायला सुरुवात करणार आहोत. या पद्धतीने जर नवीन शिकणारे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, जेणेकरून गळा तिरका जाणार नाही, त्याचबरोबर गळ्याचं शोल्डर जे आहे ते पांगणार नाही, त्याचबरोबर ब्लाऊजला फुगा सुद्धा येणार नाही. आणि कापड नवीन शिकणाऱ्यांकडून कापड बघा बऱ्याच वेळा दुमडलं जातं किंवा घडी पडली जाते ब्लाऊज पिसाला. तर अशा पद्धतीने होऊ नये यासाठी बघा, अशा पद्धतीने बिना कट करता खडूच्या मार्किंग वरून व्यवस्थित अशी टिप मारायची आहे आणि नंतर गळा कट करून घ्यायचा आहे. तर हे एक्स्ट्राचे धागेदोरे मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर ह्या पिना आता काढून घ्यायच्या आहेत. याचं काम झालेलं आहे. त्यानंतर आता हा आपण गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, थोडस मार्जिन ठेवायचं आहे, अर्धा ते पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर बघा, हे थोडस मार्जिन आपण जे ठेवलं होतं त्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे आहेत, जेणेकरून आपण ज्यावेळेस गळा उलटवू त्यावेळेस फिनिशिंग सहित आकार तयार होईल आपल्या गळ्याचा, कुठेही गळ्याचा आकार फुगणार नाही, यासाठी असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, हा गळा आता आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने गळा उलटवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याकडे दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, आता आपण दाबटीप देऊन घेऊया. तर बघा, दाबटीप देताना कुठंही अस्तरवर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित कापड कुठं दुमडलं जाणार नाही या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. बघा, तर बघा, असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि टीप मारायची आहे. तर यामध्ये बघा, कुठंही मी स्किप करणार नाही, व्हिडिओ आहे असं तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी
व्हिडिओमध्ये व्यवस्थित अशी माहिती मिळावी यासाठी. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे बघा. व्यवस्थित हाताने कापड प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर अस्तर आपल्याला वर दिसणार नाही या पद्धतीने कापड धरायचं आहे आणि टीप मारायची आहे. तर बघा इथे व्यवस्थित असा आपला गोलगळा तयार झालेला आहे. डीप नेक मधील हा गोलगळा आहे. त्याच्यानंतर बघा अस्तर पूर्ण हे आपल्याला ब्लाऊज पिसाला जॉईन करून घ्यायचं आहे. तर कुठेही चुन्या पडणार नाही या पद्धतीने बघा जॉईन करायचं आहे. त्यानंतर दुसरी साईड सुद्धा सेम याच पद्धतीने आपण अस्तर जॉईन करून घेणार आहे बघा. तर बघा याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा. या पद्धतीने बघा आता हे आपल्याला अस्तरच्या कडेचं जेवढे एक्स्ट्राचं कापड आहे ते पूर्ण कट करून काढायचं आहे. ठेवायचं नाही एक्स्ट्राचं कापड. या पद्धतीने बघा अगदी व्यवस्थित कट करायचं आहे. अस्तरवरती आपला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने बघा इथे बघा आपलं पूर्ण गळा तयार झालेला आहे. आता आपण टक्स टाकून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने गळा अगदी व्यवस्थित करून धरायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आणि आता याचा आपण कमरेचा मध्य काढणार आहे. जेवढी कंबर आहे आपली त्याचा मध्य काढायचा आहे. बघा आपल्याला 8.5 इंचाची कंबर आहे. त्याचा मध्य काढायचा आहे आणि दोन्ही साईडला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपण इथे टक्स टाकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आतमधल्या साईडने हात हे करून व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकाला जॉईन करून धरायचं आहे. आणि त्यानंतर टक्सला बघा लॉक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि डबल टिप मारायची आहे. त्याशिवाय बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला लॉक करून घ्यायचं आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून टक्स हा आपला फिट बसेल. त्याच्यानंतर बघा आता या गळ्याच्या कडेने अशा पद्धतीने मी लेस आणलेली आहे बसवायला. तर ही आपण लेस बसवून घेऊ म्हणजे आपला मागचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित असा तयार होईल. तर बघा अगदीच गळ्याच्या कडेने ही मी लेस लावलेली आहे. या पद्धतीने अगदी व्यवस्थित धरायची आहे आणि लावायची आहे. या पद्धतीने बघा गळ्याच्या आकारानुसार आपल्याला लेसचा आकार घ्यायचा आहे. या पद्धतीने पूर्ण लेस बसवून झाल्याच्या नंतर आपल्याला लेसला डबल टिप मारायची आहे. तर बघा इथे आपली पूर्ण लेस बसवून झालेली आहे आणि आता आपण याला डबल टिप मारून घेऊया. तर डबल टिप मारल्यामुळे आपली लेस ही उधसणार नाही किंवा निघणार नाही. व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये बसंल यासाठी आपल्याला डबल टिप लेसला मारून घ्यायची आहे. कोणतीही लेस असू द्या त्याला डबल टिप मारून घ्यायची आहे बघा. तर या पद्धतीचा आपला हा मागील पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे. याच्यानंतर आता आपण पुढचा भाग तयार करून घेणार आहोत. तर बघा मागचा भाग आपण साईडला ठेवून द्यायचा आहे आणि पुढचा भाग तयार करायला घ्यायचा आहे. तर बघा पुढच्या भागाला मी अस्तर ब्लाऊज पिसाला जॉईन करून घेतलेलं आहे फेविकॉल लावून. तर त्याचा व्हिडिओ अपलोड आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचे टक्स टाकून घ्यायचे आहे. उभा टक्स 2.5 इंचाचा आणि आडवा टक्स आहे तो 1.5 इंचाचा. या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे बघा. तर बघा या पद्धतीने आपण टक्स टाकून घेणार आहोत. तो दोन्ही टक्स टाकायचे आहेत आणि बघा टक्सचं हे कापड जे आहे ते दुमडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने या साईडचं सुद्धा करायचं आहे बघा. या पद्धतीने 1.5 इंचाचा आडवा टक्स आणि उभा टक्स 2.5 इंचाचा या पद्धतीने
आणि लॉक करायचं आहे दोन्ही साईडला बघा. आणि हे धागे दोरे जे आहेत ते कट करून काढायचे आहेत, ठेवायचे नाही. त्याच्यानंतर बघा आता हे आपल्याला साईड पार्टला जोडून घ्यायचं आहे बघा. कटोरी जे आहे ते आपण साईड पार्टला जोडून घेणार आहोत. या पद्धतीने बघा अगदी व्यवस्थित धरायचं आहे, एकसारखं माप आलं पाहिजे. आणि या पद्धतीने कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने इथे कटोरी जॉईन केलेली आहे. तर थोडीशी एक्स्ट्राची कटोरी राहिलेली आहे तर ती आपण कट करून काढणार आहोत. तर बघा या पद्धतीने टिप मारायची आहे, जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते जॉईंटच राहील. त्याच्यानंतर बघा आपण त्याला डबल टिप मारून घेणार आहे. तर बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा याच पद्धतीने आपल्याला कटोरीच्या साईडच्या पार्टला जोडून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कुठेही कापड खेचायचं नाही, अगदी व्यवस्थित असं बघा जोडून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा डबल टिप मारून घेतलेली आहे मी याला सुद्धा. तर बघा या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे. प्रत्येक टिप आपल्याला डबल मारून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज पीस आपला व्यवस्थित अटॅच होईल. आणि ज्यावेळेस आपण कस्टमरचा ब्लाऊज शिवून दिल्यानंतर तो घातला जाईल तर त्यावेळेस टिपा उसवणार नाही, उधसणार नाही. तर बघा इथे शोल्डर मी जॉईन करून घेत आहे. तर इथे शोल्डर मी मोठ्या टाकीने जॉईन करून घेत आहे, जेणेकरून क्रॉसपट्टी आपल्याला जी जोडायची आहे ती अगदी एकसारख्या मापाची तयार होईल. किंवा बघा बऱ्याचदा काय होतं तर पुढचा भाग मोठा आणि मागचा भाग लहान अशा पद्धतीने होतं. तर बऱ्याच जणांचं असं होतं की पुढचा भाग जो आहे तो मोठा होतो आणि मागचा भाग जो आहे तो लहान होतो. तर अशा पद्धतीने होऊ नये यासाठी मी अशा पद्धतीने बघा इथं ब्लाऊज हा शिवलेला आहे, जेणेकरून दोन्ही पुढचा आणि मागचा भाग जो आहे तो अगदी व्यवस्थित दोन्ही एका उंचीचे होतील. तर यासाठी बघा शोल्डर अशा पद्धतीने मोठ्या टाकीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित जोडून होईल त्यावेळेस आपण ती परत उसवून पुढच्या भागाला गोट मारून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने धरायचं आहे बघा शोल्डर एकसारखं करून. त्यानंतर मुंड्याची लाईन सुद्धा एकसारखी करून धरायची आहे बघा या पद्धतीने. आणि जेवढी एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे ती अशा पद्धतीने दुमडायची आहे बघा कमरेच्या मापामध्ये. आणि तिथं कात्रीने कट द्यायचा आहे बघा या पद्धतीने. कात्रीने कट देऊन झाल्यानंतर पुढच्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे बघा. कटोरीच्या साईडला व्यवस्थित असं शोल्डर धरायचा आहे आणि क्रॉसपट्टी बघा एकदम व्यवस्थित अशी खेचून घ्यायची आहे, कुठेही ढिल्ली सोडायची नाही. आणि या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे कमरेच्या मापानुसार बघा. आणि इथे सुद्धा छोटीशी कट लावून घ्यायची. तर बघा सेम याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे. तर त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने रोल करायचा आहे आणि क्रॉसपट्टी आपल्याला दुमडून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा बरोबर आपण कट लावलेले आहेत त्या कटवर आपली टिप आली पाहिजे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी तयार होईल. त्यानंतर हे कापड बाहेर काढून घ्यायचं आहे बघा. कापड बाहेर काढल्यानंतर फिनिशिंग साठी आपल्याला या क्रॉसपट्टीवरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने. अस्तरवर दिसणार नाही या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि या साईडचं एक्स्ट्राचं जे कापड आहे कटोरीपेक्षा जे एक्स्ट्राचं असतं ते कट करून काढायचं आहे. सेम याच पद्धतीने आता बघा दुसरं सुद्धा तुम्हाला मी दाखवते, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना व्यवस्थित लक्षात येईल. तर खालच्या साईडने एक क्रॉसपट्टी धरायची आहे आणि वरच्या साईडने एक क्रॉसपट्टी, आणि मध्ये जे आहे ते कटोरीचा भाग जो आहे तो मध्ये धरायचा आहे. आणि तिन्ही भाग एकसारखे धरायचे आहेत बघा, कुठेही मागं पुढं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारख्या मापात तीनही पार्ट धरायचे आहे आणि टीप मारायची आहे बघा. अर्धा इंच मार्जिन धरत आपली टीप मारायची आहे. त्याच्यानंतर बघा शोल्डर व्यवस्थित करून धरायचं आहे या पद्धतीने. मुंड्याची लाईन एकसारखी सरळ धरायची आहे बघा. आणि कमरेच्या साईडला क्रॉसपट्टीला कट लावून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने या साईडला मुंड्याच्या साईडला एकसारखं करून धरायचं आहे आणि जेवढे एक्स्ट्राचं आहे तिथं क्रॉसपट्टीला कट लावायचा आहे.
इथं दोन्ही पार्ट आपले एकाच साईजचे तयार होतील, म्हणजे एकाच उंचीचे तयार होतील ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवताल. या पद्धतीने बघा कटोरच्या साईडला सुद्धा सेम तेच पद्धत करायची आहे. कमरेच्या साईडला जेवढे एक्स्ट्राचं क्रॉसपट्टी असेल तिथे कट लावायची आहे. बघा या पद्धतीने जरी एकसारखे पार्ट नसतील तरी धरून ते एकसारखे करून कट लावून घ्यायचे आहेत. आता बघा याचा कटोरीचा रोल करायचा आहे आपल्याला, आणि हा रोल दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये धरायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा एवढं सविस्तर मी नवीन शिकणाऱ्यांसाठी दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना ब्लाऊज शिवायला सोपा जाईल, त्याचबरोबर ब्लाऊज कसा शिवायचा याची पूर्ण माहिती सुद्धा मिळेल. यासाठी मी इथे सविस्तर स्टेप बाय स्टेप सर्व काही दाखवत आहे. तर बघा दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंग किती व्यवस्थित दिसत आहे, त्याचबरोबर ब्लाऊज सुद्धा किती व्यवस्थित दिसत आहे ते तुम्ही बघू शकता. तर आता ही मोठ्या टाक्याची 5 नंबरची आपण टीप टाकली होती ती आपल्याला उसवून काढायची आहे, कारण पुढच्या भागाला जे आहे ते आपल्याला गोट लावायचं आहे, त्याचबरोबर हुकायची पट्टी तयार करायची आहे. तर यासाठी तर आता आपण मागचा भाग साईडला ठेवून द्यायचा आहे, आणि इथं बघा हुकायच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. तर बघा हुकाची पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची घेतलेली आहे मी, आणि आईची पट्टी जी आहे ती 2.5 इंचाची घेतलेली आहे. तर एक्स्ट्राचं कट करायचं आहे बघा, आणि पट्टी दुमडायची आहे. या पद्धतीने कापड मध्ये धरायचं आहे क्रॉसपट्टीचं, आणि पट्टी दुमडून घ्यायची आहे या पद्धतीने बघा. आणि इथं परत पट्टी दुमडायची आहे आणि टीप मारायची आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इथं आता एक टीप मारून घ्यायची आहे, आणि हुक बसवल्याच्या नंतर तुम्ही हे टीप उसवून काढली तरी चालेल आणि तशीच ठेवली तरी चालेल. हुक बसवल्यानंतर टीप उसवून काढायची आहे. मी तर तसेच करते, त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते. त्याच्यानंतर बघा इथं आता आपण आईची पट्टी तयार करून घेऊया, म्हणजेच हुक गुतवायचं तयार करून घेऊया. तर हुक गुतवायची पट्टी जी आहे ती आपली 2 इंचाची आहे. 1/2 इंच मार्जिन धरत बघा ही पट्टी मी इथं जॉईन करून घेतलेली आहे. खालच्या साईडने अशा पद्धतीने दुमडायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. आणि बघा छोटस इथं दुमडून घ्यायचं आहे. या पद्धतीने दुमडून घेतल्यानंतर बघा पूर्ण टीप मारून घ्यायची आहे, आणि आता इथे बघा अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. तर बघा इथं पण मी 5 नंबरची टीप मारून घेत असते. ज्यावेळेस आपण इथे आय करू त्यावेळेस ही टीप उसवून काढता येते. तर ते आधी सर्वात आधी गोट लावसपर्यंत मी ही 5 नंबरची टीप ठेवत असते. त्यानंतर बघा ह्या पुढचा गळा गोल येत नाही. बऱ्याच जणांचा पुढचा गळ्याचा प्रॉब्लेम येतो, गोल येत नाही. तर इथं ते सुद्धा मी दाखवत आहे. गोट लावायच्या आधी अशा पद्धतीने खडूने गोल मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि ते गोल मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. तर टिप अशासाठी मारायची आहे अस्तर ब्लाऊज पिसाला व्यवस्थित जॉईंट होईल या पद्धतीने. आणि हे गोल तयार झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे टिप मारून कापड राहिलेलं आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे बघा या पद्धतीने. आणि बघा इथे ब्लाऊजला किती गोल आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा पुढच्या गळ्याचा. तर बघा आता इथे पुढच्या भागाला आपण गळपट्टी लावून घेऊ. तर बघा गळपट्टी इथे मी क्रॉस कपड्यातली काढलेली आहे, 1.25 इंचाची घेतलेली आहे. 1.25 ते 1.5 इंचाची घ्यायची आहे. या पद्धतीने बघा अगदी व्यवस्थित आपल्याला ती जॉईन करायची आहे. जिथं गोल आकार आहे तिथं थोडीशी पट्टी खेचायची आहे, आणि अशा पद्धतीने बघा दुमडून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता याला बघा हे जे असतं शिलाई मार्जिनचं कापड आहे, मार्जिनचं जेवढं कापड आहे तेवढं आपल्याला यामध्ये दुमडून पट्टी दुमडून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये शिलाई मार्जिनचं कापड घ्यायचं आहे आणि पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे. या पद्धतीने. आणि आता इथे आपण गळपट्टी तयार करून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित असा छोटासा नाजूकसा गोट आपल्याला इथे तयार करायचा आहे हे बघा या पद्धतीने.
तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा गोट आपला तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आता याला सुद्धा बसवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल, कुठेही धागेदोरे बाहेर आलेले दिसणार नाही. आणि या पद्धतीने बघा मार्जिन धरत, आपलं जे काही मार्जिन असेल अर्धा इंच पाव इंच तेवढं धरत आपण हे टिप मारून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा अस्तर जे मार्जिनचं कापड आहे ते आपल्याला दुमडायचं आहे. या कापडामध्ये तिरक्या पट्टीमध्ये ते मार्जिनचं कापड दुमडायचं आहे आणि टिप मारायची आहे. त्यानंतर हे सुद्धा एक्स्ट्राच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि इथं तुम्हाला हवी अशी गळपट्टी तयार करायची आहे. तुम्हाला हवा असा गोट इथे तयार करायचा आहे. नाजूक हवा असेल तर नाजूक, मोठा ठेवायचा असेल तर मोठा, आणि बघा इथे टिप मारून घ्यायची आहे. मध्यम आकाराचा गोट ठेवायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल ब्लाऊजला. धागेदोरे कुठेही ठेवायचे नाहीत, कट करून काढायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने पुढचा गळा आपला तयार झालेला आहे. तर मागचा आणि पुढचा भाग इथे तयार झालेला आहे आपला. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया. तर बघा शोल्डरचं माप आपण आधीच घेतलेलं आहे, व्यवस्थित असं आहे आपलं शोल्डरचं माप. तर इथे आता आपण ते जॉईन करून घ्यायचं आहे. अर्धा इंच जेवढं शोल्डरचं माप आहे आपलं तेवढं इथं धरत आपण जॉईन करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला बघा याच पद्धतीने आपण अर्धा इंच मार्जिन धरत शोल्डर जॉईन करून घेणार आहे. त्याचबरोबर धागे दोरे जे निघालेले आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत, ठेवायचे नाहीत. या पद्धतीने बघा. आणि डबल टिप मारून घ्यायची आहे, लॉक करायचं आहे. व्यवस्थित असं आपलं शोल्डर जॉईन झालं पाहिजे. आता इथे बघा स्लीव्ज मी तयार करून घेतलेले आहेत. आणि स्लीव्ज अस्तरला कशा पद्धतीने जोडायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड आहे, ते तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने बघा अशा पद्धतीने छोटा आकार ज्या साईडला आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे, कटोरीच्या साईडला घ्यायचा आहे छोटा आकार बाहीचा, आणि टिप मारायची आहे. तर इथं सुद्धा अर्धा पाव इंच आपलं जे काही मार्जिन असेल ते धरत आपल्याला इथे बाही मुंड्याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे पुढच्या भागाला जोडून घ्यायची आहे. आणि आता मागच्या भागाला आपण जोडून घेऊया. तर बघा बाही मध्यापासूनच जोडायची आहे, जेणेकरून बाही एक्स्ट्राची राहिली तरी कडेला आपल्याला कट करून घेता येते, आणि जरी कमी पडली तरी ती शिलाई मार्जिन मध्ये जाते. यासाठी आपल्याला बाही मध्यापासून जोडायची आहे. दंडावरती बरोबर बाहीचा मध्यभाग जो आहे तो दंडावरती आला पाहिजे, नाहीतर एका साईडने जॉईन करायला गेलो तर आपली बाही जी आहे ती तिरकी होईल. तर त्यासाठी आपल्याला मध्यापासून जोडायचे आहे. तर बरेच जण कडवरनं सुद्धा जोडायला सुरुवात करतात, पण ते ब्लाऊज परफेक्ट शिकलेले असतात. तर नवीन शिकणाऱ्यांनी मध्यापासूनच जोडायचे आहे. या पद्धतीने बघा मध्यापासून बाहीला कट लावून घ्यायचा आहे, बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे, आणि बरोबर शोल्डर पट्टीपासून आपल्याला बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे. जरी एक्स्ट्राची बाही राहिली तरी ती कट करून काढायची आहे, आणि जरी कमी पडली तरी ती आपली शिलाई मार्जिन मध्ये ऍडजस्ट होते. तर या पद्धतीने बघा तुम्हाला मी इथे दोन्ही स्लीव्ज जोडून दाखवलेले आहेत. नवीन शिकणाऱ्यांना अगदी व्यवस्थित असं समजेल अशा पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे. जरी काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता. आता इथे स्लीव्ज आपली जोडून झाल्यानंतर बघा स्लीव्जला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, हे विसरायचं नाही. आपली स्लीव्ज अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित बसली पाहिजे, यासाठी डबल टिप मारून घ्यायची आहे. आता इथे आपण फिटिंग टाकून घेऊया. तर इथे तुम्हाला मी एका साईडची फिटिंग दाखवणार आहे. तर बघा कमरेचा जो भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे या पद्धतीने, आणि बरोबर तिथून आपल्याला हुकपट्टी जी आहे ती ठेवायची आहे बघा, आणि या पद्धतीने जॉईन करायचं आहे. जेणेकरून बघा बऱ्याच जणांचं काय होतं
तर पुढचा भाग मोठा दिसतो आणि मागचा भाग अपरा दिसतो. तर अशा पद्धतीने होऊ नये. बरोबर पुढचा भाग मागचा भाग व्यवस्थित मापाचे तयार व्हावं यासाठी मी ही पद्धत इथे वापरलेली आहे. आणि एकसारखी सरळ टिप आपण मारून घ्यायची आहे. जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे म्हणजे कमी जास्त झालेलं कापड आहे, एकसारखं कापड नसलेलं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. एकसारखी सरळ रेषेतली पट्टी आपली तयार होईल अशा पद्धतीने ही टिप मारायची आहे. तर बघा शिलाई मार्जिन साठी सुद्धा राहिलं पाहिजे, नाहीतर आपण एकसारखी पट्टी करण्याच्या नादात शिलाई मार्जिन पूर्णच आपलं जायचं. तर असं होऊ नये. एकदम व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता आतल्या बाजूने म्हणजेच अस्तरच्या साईडने आपल्याला फिटिंगच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने कडेला लॉक करून घ्यायचा आहे. परत एक आपल्याला टिप टाकायची आहे. बघा अर्धा ते पाव इंचाचं मार्जिन धरत ही टिप मारायची आहे, जेणेकरून 2 ते 3 टिपा आपल्या बसतील. तर यानंतर बघा आपण इथे कमरेच्या मापाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा 7.5 इंचावरती कमरेचं माप इथे टिप मारायची आहे आणि छातीचं माप 8.5 इंचावरती या पद्धतीने बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरून आपली टिप घ्यायची आहे 5 इंच दंडघेर या पद्धतीने. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मी फिटिंग करून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने. तर इथे मी पूर्ण फिटिंग तुम्हाला दाखवलेली नाही, तर याच पद्धतीने आपली पूर्ण फिटिंग राहणार आहे. तर बघा इथे पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली क्रॉसपट्टी अगदी दोन्ही क्रॉसपट्ट्या हे एकसारख्या मापाच्या आहेत. त्याचबरोबर पुढचा गळा तुम्ही बघू शकता. पुढचा गळा सुद्धा आपला व्यवस्थित असा गोल आलेला आहे. त्यानंतर बघा मागचा गळा. तर बघा बाही सुद्धा आपल्या अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत. कटोरीचं टोक सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. जास्त सुद्धा टोक दिसत नाही आणि कमी सुद्धा चपटी सुद्धा कटोरी दिसत नाही. अगदी व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर आता आपण मागचा भाग सुद्धा बघून घेऊया. तर बघा मागचा गळा सुद्धा अगदी डीप नेक मधील व्यवस्थित असा आलेला आहे. तर बघा इथे आपण नॉड सुद्धा जॉईन करून घेतलेले आहे. या पद्धतीने बघा हे नॉड सुद्धा जॉईन करून घेतलेलं आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला. तर बघा